समलिंगी विवाह या मुद्द्यावरती गेले अनेक वर्ष चर्चा सुरू होती. विशेषतः 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा समलिंगी संबंध हा गुन्हा नाही असा निर्णय दिला होता, तेव्हापासून भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी वाढली होती व त्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर या वर्षीच्या मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सुनावणी पूर्ण करत अंतिम निकाल राखून ठेवला होता. तर त्यावेळी केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाची कायदेशीर मान्यता न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलं होतं. याच कळीच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर झाला आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या या निकालात 3-2 असा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. तर केंद्र सरकारकडून यावर उत्तर देताना केंद्रीय कॅबिनेट सचिव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. तर समलिंगी विवाहाचे हे नेमके प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर समलिंगी विवाह म्हणजे 2 समान लिंगांच्या व्यक्ती दरम्यान झालेला विवाह. उदाहरणार्थ 2 पुरुषांमधील विवाह किंवा 2 स्त्रियांमधील विवाह. याच प्रकरणावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती कौल, न्यायमूर्ती एस रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या वर्षीच्या मे महिन्यात सलग 10 दिवस सुनावणी झाली होती व आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे वाचन झाले. यावेळी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार करत काही मुद्दे मांडले आहेत. कारण केंद्र सरकारने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी या मागणीला विरोध केला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात कायदेमंडळाच्या अधिकारावर हस्तक्षेप करू नये अशी भूमिका त्यावेळी सरकारकडून तुषार मेहता यांनी मांडली होती. यावर बोलत असताना चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांनी अधिकारांची विभागणी म्हणजेच न्यायालयाला कायद्याचा अर्थ लावण्यापासून थांबवणं असे होत नाही. त्यामुळे सरकारची जरी अशी भूमिका असेल की कोर्टाने यात हस्तक्षेप करायला नको, तरी आम्हाला हस्तक्षेप करण्यात संविधानातील आर्टिकल 32 अंतर्गत अधिकार आहे. कारण नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची सुरक्षा करणे ही आमची जबाबदारी आहे. तसेच शासनाच्या 3ही घटनात्मक संस्था एकमेकांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि एकमेकांची कार्ये पार पाडू शकत नाहीत असंही यावेळी चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं. तर या प्रकरणात 4 वेगवेगळे निर्णय येणार आहेत असं सांगत त्यांनी समलैंगिक जोडप्यांसाठी विवाहाला मूलभूत अधिकार म्हणता येणार नाही, कारण राज्यघटनेमध्ये ठळकपणे विवाहाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असं स्पष्ट होत नाही. तर न्यायालय कायदा बनवत नाही, पण कायद्याची व्याख्या करून त्या कायद्याची अंमलबजावणी करू शकते असंही CJI यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय राज्यघटना विवाहाचा अधिकार मान्य करते की नाही हा मुद्दा अजून न्यायालयासमोर उपस्थित झालेला नाही. त्यामुळं विवाह संस्थेसारखी एखादी संस्था मूलभूत अधिकार म्हणून मान्य करता येणार नाही. मात्र विवाह संस्थेतील अनेक घटक हे व्यक्तीच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा हिस्सा आहेत. तसेच न्यायालय विवाह कायदा करू शकत नाही किंवा तो रद्दही करू शकत नाही, तसेच त्यात बदलही करू शकत नाही, कारण हे कायदे कायदेमंडळाच्या म्हणजेच संसदेच्या अधिकार क्षेत्रात येतात. तसेच समलिंगी व्यक्तींसह सर्व नागरिकांना एकत्र येण्याचा अधिकार राज्यघटनेने मान्य केला आहे. त्यामुळे या अधिकाराला संरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरल्यास त्याचा विपरीत परिणाम हा समलिंगी जोडप्यांवर होईल असेही CJI यांनी म्हटले आहे. तसेच वेळेनुसार लग्न परंपरेत मोठे बदल होत आहेत. देशात विवाह संस्था बदलत आहेत आणि समलैंगिकता हा काही नवीन विषय नाही. व्यक्ती समलैंगिक असू शकतात, मग भलेही ती गावातील असो किंवा शहरातील. याशिवाय इंग्रजी बोलणारा पुरुषच केवळ समलैंगिकतेवर दावा करू शकतो असंही नाही, तर ग्रामीण भागात शेतात काम करणारी एखादी महिलाही असा दावा करू शकते. त्याचप्रमाणे लैंगिक वर्तनाच्या आधारावर 2 व्यक्तींच्या एकत्र येण्याच्या अधिकारावर आपल्याला बंधन घालता येणार नाहीत, कारण ते राज्यघटनेतील आर्टिकल 15चं उल्लंघन ठरेल. त्यामुळे केंद्र सरकारने LGBTQ समाजाला त्यांचे अधिकार उपभोगता येतील अशा रीतीने प्रोत्साहित केलं पाहिजे. तसेच अविवाहित समलिंगी जोडपे संयुक्तपणे मूल दत्तक घेऊ शकतात व केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी कायद्यासमोर समलिंगी व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये असे महत्त्वाचे मुद्दे आजच्या निकालात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहेत. तर सरन्यायाधीशांच्या या निकालाशी न्यायमूर्ती कौल यांनी सहमती दर्शवली आहे व गेल्या अनेक वर्षापासून समलिंगी समुदायाला दिल्या जाणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीत सुधारणा करण्याची ही संधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर समलिंगी व्यक्तींना कोणत्याही मानसिक त्रासाचा सामना करावा लागणार नाही,
याची सरकारने काळजी घ्यायला हवी अशी भूमिका न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी आपल्या निकालात मांडली असून त्यांनी असे म्हटले आहे की विवाह संस्था ही सरकारवर अवलंबून नसून ती त्याही आधीपासून अस्तित्वात आहे। त्यामुळे सर्व समलिंगी व्यक्तींना त्यांचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, परंतु अशा संबंधांना मान्यता देऊन त्या आधारे त्यांना विवाहाविषयीचे इतर अधिकार देण्यासाठी सरकार बांधील नाही। त्यामुळे या संदर्भात त्यांनी सरन्यायाधीशांच्या आणि कौल यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे। तर यामध्ये न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंह यांनी सुद्धा रवींद्र भट यांच्याशी सहमती दर्शवत सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती कौल यांच्या निर्णयाला असहमती दर्शवली। त्यामुळे समलिंगी विवाह संदर्भात 2-3 अशा प्रकारे 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने आज निकाल दिला आहे। आता बघू यावर केंद्र सरकारने याआधी काय भूमिका घेतली होती व आजच्या निकालपत्रावर काय म्हटले आहे। सरकारचे म्हणणे आहे की हा विवाह केवळ महिला आणि पुरुष या भिन्नलिंगी व्यक्तींमध्येच होऊ शकतो। समलिंगी विवाह हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे, कारण विवाह हा प्रजननासाठी असतो, मनोरंजनासाठी नाही। तर आजच्या निकालपत्रावर सरकारने असे म्हटले आहे की समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता न देता त्यांची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली जातील व यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडून सांगण्यात आले आहे। आता बघू समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता द्यावी यासाठी कोणी कोणी याचिका केल्या होत्या। यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्यांमध्ये समलिंगी जोडपे सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग, तसेच पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदयराज आनंद, त्याचप्रमाणे इतर अनेक समलिंगी नागरिकांचा समावेश होता। यामध्ये 20हून अधिक याचिकांपैकी बहुतेकांना समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती। खरं तर जगातील अनेक देशांमध्ये समलिंगी विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा नाही, तर बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत मान्यता दिलेली नाही। जगात समलिंगी विवाहाला सर्वप्रथम 2001 साली नेदरलँड या देशामध्ये मान्यता मिळाली होती, तर सध्या जगातील जवळपास 35 देशात समलिंग विवाहास मान्यता आहे। तसेच भारतात LGBTQ+ समुदायाचे सुमारे 14,000 कोटी नागरिक आहेत। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अगदी आतुरतेने वाट पाहिली जात होती, कारण 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध हा गुन्हा नसल्याचं स्पष्ट करीत निर्णय दिला होता, परंतु त्यांची प्रमुख मागणी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी होती। आज सुप्रीम कोर्टाने निकालात असे नमूद केले आहे की विवाह हा मूलभूत अधिकार नाही आणि या विवाहाला कायदेशीर मान्यता देणे हे संसदेचे काम आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार संसदेत यासाठी विशेष कायदा आणते का हे पाहावे लागेल। तर तुमची या सगळ्यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।